नमस्कार. तरुणाची सोपी व्याख्या सांगितली जाते. दररोजच्या 24 तासांचे काय करू हा प्रश्न ज्याला सतावत असतो तो नुसता वयाने तरुण, आणि या 24 तासात काय काय करू याच्या नियोजनात जो घडून गेलेला असतो तो खराखुरा तरुण. मंदार अनंत भारदे हे दुसऱ्या प्रकारच्या तरुणाचे दिलचस्प आणि देखणे उदाहरण आहे. मूळ गाव नाशिक, म्हणजे अर्धनागरी महानगर. शिक्षण बी.कॉम, एम.ए. राज्यशास्त्र. शालेय व महाविद्यालयीन जीवनात अनेक अनेक वक्तृत्व स्पर्धांचे विजेते. नाव, गाव, शिक्षण, पदवी अशा स्टिरियोटाइप गोष्टीतून त्यांचा परिचय होणारा नाही. एक बात साफ है, इनकी हर आदत दुनिया के खिलाफ है. अशी जगावेगळी वृत्ती हीच खरी त्यांची ओळख. म्हणून तर ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचे नातू असूनही ते कसल्याही कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडले नाहीत. माझे नित्याचे प्रयोग हे जणू त्यांच्या जगण्याचे ब्रीद. आता हेच बघा ना, माहितीपट निर्माता म्हणून व्यवसायाला सुरुवात केली. 50हून अधिक माहितीपटांच्या निर्मितीनंतर टीव्ही मालिकांच्या निर्मिती दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. पुढे महत्वाच्या राजकीय नेत्यांसाठी माध्यम सल्लागार म्हणून काम केले. स्वतःची जाहिरात संस्था काढली आणि अनेक वर्ष नफ्यात चालवली. हे सगळे काही छान चालू असताना 2008 मध्ये मॅब एव्हिएशन या नावाने खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. आणि आज 12 वर्षांनंतर अनेक देशांचे प्रमुख, महत्वाचे राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील कलावंत, क्रिकेटपटू, नावाजलेले व्यावसायिक हे नित्याचे ग्राहक म्हणून त्यांच्या कंपनीशी जोडले गेले आहेत. 99.99 इज नॉट इक्वल टू 100 हे त्यांच्या कंपनीचे ब्रीदवाक्य असून आपल्या सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेच्या बळावर कंपनीला स्वतःचे एअरलाईन परमिट प्राप्त झालेले आहे. भारतातली पहिली खाजगी एअर अँब्युलन्स सुरू करण्याचे श्रेय त्यांच्या कंपनीच्या नावावर असून या सगळ्यातून नवनवीन स्वप्नांचा पाठलाग करण्याचा त्यांचा ध्यास दिसून येतो. त्यांचे यापुढील स्वप्न आहे की आपल्या देशातल्या ओसाड माळरानांवर एअर सीडिंग करून तो भाग त्यांना वनराईने हिरवागार करायचा आहे. मित्र हो, पंजाबी कवी पाश म्हणाले होते, सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना, तड़प का न होना, सब कुछ सहन कर जाना, घर से निकलना काम पर और काम से लौट कर घर आना, सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. मंदार सारख्या तरुणांनी शून्यातून शिखरापर्यंत पोहोचण्याची स्वप्ने कशी फुलवायची असतात हे आपल्या जीवन प्रवासातून दाखवून दिले आहे. म्हणून तर प्रेरणेचा प्रवास या उपक्रमाचा आरंभ त्यांच्या संवादातून होणे ही आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. यशवंत प्रतिष्ठान आयोजित यशवंत ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांशी बोलताना मला अतिशय आनंद होतोय. यशवंत व्याख्यानमालेचे श्री संजय खोरे यांनी जेव्हा मला सांगितलं की व्याख्यानमाला ऑनलाईन आहे, तेव्हा मी थोडा काळजीत पडलो. एखाद्या वक्त्याबद्दल जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्याला मुलूख मैदानी तोफ असं म्हणतात. आजच्या या कोरोना काळानं आपल्यावर अशी वेळ आणली आहे की व्याख्यानं सुद्धा ऑनलाईन झाली, जिथं मुलूखही नाही, मैदानही नाही आणि तोफेला सुद्धा गरज पडली तर मास्क घालून बोलावं लागेल की काय, अशी सगळी परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती जेव्हा पूर्ववत होईल, आता मी बघितलं की सगळेच महत्वाचे यशवंत व्याख्यानमालेची लोक आता इथे ऑनलाईन आहेत, तेव्हा मी आत्ताच या सगळ्यांकडून शब्द घेऊन ठेवतो की सगळे व्याख्यानमाला जेव्हा पूर्ववत होईल, सगळं जेव्हा पूर्ववत होईल, तेव्हा एकदा मला मोकळं ढाकळं भाषण करायला तुमच्या ऑडिटोरियम मध्ये बोलवा, अशी मी, आणि तुम्ही मला बोलवाल अशी मी आशा करतो. आणि मला या फारशा परिचित आणि सरावाच्या नसलेल्या या ऑनलाईन भाषणाला मी सुरुवात करतो. आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे, स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही. मी आपल्याला सुरुवातीलाच हे डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हे वाक्य माझं नाहीये. हे वाक्य डॉक्टर विकास आमटेंचं आहे. माझ्या महाविद्यालयीन काळात जेव्हा मी आनंदवनचं काम बघायला वरोऱ्याला गेलो होतो, त्यावेळेला पहिल्यांदा हे वाक्य मी त्यांच्याकडून ऐकलं होतं. या वाक्याचा माझ्या स्वतःच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झालाय आणि आजही मी जितका जास्तीत जास्त या वाक्याचा विचार करत जातो, तेवढं ते वाक्य जास्तीत जास्त माझ्यामध्ये रुजत जातं
आणि तेवढं जास्तीत जास्त ते वाक्य मला स्वतःला देखील सतत प्रेरणा देत राहतं. त्यामुळे आज जे सगळेजण हे ऑनलाईन व्याख्यान ऐकतायत, त्यांच्याही आयुष्यामध्ये हे वाक्य रुजवावं आणि त्यांनाही हे वाक्याचं मला काय आकलन झालं होतं ते मला समजावून सांगता यावं, म्हणून हा विषय मी माझ्या व्याख्यानासाठी निवडला होता. आनंदवनातील महारोगी, अंध, अपंग लोकांचा माझ्या आयुष्यावर खोलवर प्रभाव आहे. अनेकदा शब्द तुमच्या आयुष्यावर जेवढा प्रभाव टाकत नाहीत, तेवढं एखादं दृश्य हे तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतात. माझ्या डोळ्यासमोर येतं की ज्याचे दोन्हीही पाय लुळे आहेत, अशी एखादी 20-22 वर्षाची मुलगी आपल्या दोन्ही हातांवर, पाय तर नाहीच आहे, पण दोन्ही हातांवर खुरडत खुरडत चालत येते आणि चालत आल्यानंतर ती त्या आनंदवनच्या वर्कशॉपमध्ये जाते आणि एखादा कुठल्याही फॅक्टरीतला कर्मचारी जसा कामाला लागतो तसं पटापट कामाला लागून सतरंजा बनवायला लागते किंवा एखादं ग्रीटिंग बनवायला लागते किंवा एखादं कापड बनवायला लागते. कुठला तरी एखादा अपंग असतो, कुठला तरी एखादा अंध मनुष्य असतो, तो त्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असतो आणि ऑर्केस्ट्रामध्ये दोन्ही डोळ्यांनी अंध असणारा मनुष्य एखादं इतकं सुंदर गाणं म्हणतो आणि ते गाणं म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास असतो, त्या आत्मविश्वासातनं कुठून तरी जगण्याची प्रेरणा मिळत राहते. मी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स म्हणून संस्था आहे, अगदी माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेच्या मुलांसाठी, म्हणजे त्या मुलांचं जे तिथं काम, त्या संस्थेचं जे काम चाललंय त्या मुलांवर मी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली होती. त्यावेळेला जवळजवळ 1-2 महिने मी त्या अंध मुलांच्या बरोबर खूप वेळ मी आणि माझ्या सहकार्यांनी दिला होता. डोळ्याने दिसत नाही, उजेडाचा मागमूस नाही, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रोज सूर्य उगवतो, त्यांच्यासाठी कधीही सूर्य उगवतच नाही. त्यांच्यासाठी फक्त रात्र उगवते 24 तासासाठी. इतका सगळा अंधार ज्यांच्या आयुष्यामध्ये आहे, ते सुद्धा रोजच्या सकाळच्या दिवसाला एका अत्यंत सकारात्मकतेनं सामोरं जातात आणि तुम्हाला मला फुलं दिसत असतात, तुम्हाला मला रंग दिसत असतात, तुम्हाला मला आयुष्यातल्या कितीतरी रंगांनी तुमचं माझं आयुष्य समृद्ध केलेलं असतं. त्यांच्या आयुष्यातले सगळे रंग पुसले गेलेले असतात, तरी सुद्धा ते सकारात्मकतेनं आणि जिद्दीनं आपल्या आयुष्याला सामोरं जात असतात. मी आपल्याला सुरुवातीला जसं सांगितलं तसं या सगळ्या अंध अपंग लोकांनी माझ्या आयुष्यावर खूप गंभीर परिणाम माझ्या विचारशक्तीवर वेळोवेळी केलाय. म्हणजे मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने एक अपंगांची क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिकच्या धर्तीवर नाशिकला घेतली होती. त्याच्या आयोजनामध्ये माझा काहीतरी सहभाग होता. त्यावेळेला एक पाय ज्याचा तुटलेला आहे, ती लोक कुबड्यांच्या साहाय्याने 100 मीटरची रेस धावत होती. त्यावेळेला कोणीतरी गतिहीन जे आहेत, दृष्टीहीन जे आहेत, ते आपापल्याला जे शक्य आहे त्या खेळामध्ये स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न करत होते. आणि ते बघत असताना मी अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहत होतो की नियतीनं ज्यांच्या आयुष्यावर एवढा मोठा फटका मारला, त्यांचा काही दोष नव्हता, पण नियतीने त्यांच्यावर असा काही फटका मारला की कुठलं तरी अपंगत्व त्यांच्यावर आलं आणि तरीही आपल्या जगण्याला ते एवढे सकारात्मकतेने सामोरे जातात. आपल्या रोजच्या जगण्याच्या लढाईला ते एवढे सकारात्मकतेने सामोरे जातात. तर तुमच्या माझ्यासारखे जे जे हातीपायी धड आहेत, ज्यांना कुठलाही शारीरिक फटका नियतीनं मारलेला नाही, त्यांनी किती पॉझिटिव्हली जगण्याला सामोरं जायला पाहिजे, हे विचार वारंवार मनामध्ये येत राहिले. आणि त्या मिनिटाला एक या सगळ्या दृश्यांचा माझ्या आयुष्यावर परिणाम, जो मुख्य परिणाम माझ्या आयुष्यावर झाला, तो परिणाम हा झाला की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हारायचं नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये जगण्याची लढाई सोडायची नाही आणि जो जसा दिवस समोर येईल तसं त्या दिवसाला सामोरं जायचं. हा मुद्दा पुढे नेत असताना मला बाबा आमटेंचीच कवितेच्या ओळी आठवतात. अजरामर कविता आहे. त्या कवितेच्या ओळी जिथे शक्य आहे तिथे आपल्या, म्हणजे लिहून ठेवणं वगैरे तर बाजूलाच,
आपण आपल्या हृदयावर त्या ओळी कोरल्या पाहिजेत. एवढ्या सगळ्या अपंगांच्या, कुष्ठरुग्णांच्या बरोबर राहिल्यानंतर, सतत त्यांच्यामध्ये राहिल्यानंतरही बाबा आमटेंनी अशा ओळी लिहिल्या होत्या, शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन. ओळी समजून घ्या. शृंखला पायी आहे, शृंखला तुमच्या पायामध्ये असल्या तरी मी गतीचे गीत गाईन. दुःख उधळायला आता माझ्या आयुष्याला आणि माझ्या आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन. दुःख उधळायला आता आसवांना वेळ नाही. मला असं वाटतं की ही जी सगळी सकारात्मकता आहे, हे जे सगळे जगण्याला धडाडीनं सामोरं जायची जी एक जिद्द आहे, जे एक स्वप्न आहे, या सगळ्या स्वप्नांतून प्रेरणा घेऊन जो काही माझा छोटासा प्रवास आहे, आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे, तो प्रवास आम्ही करत आलोय. आता माझा परिचय करून देताना म्हणजे थोडस आत्मस्तुती म्हणा किंवा स्वतःबद्दल बोलण्याचं थोडस पाप स्वतःवर घेऊनही आमच्या स्वतःच्या प्रवासाबद्दल मला आपल्याला सांगावंसं नक्की वाटेल. आता आम्ही विमानांच्या व्यवसायामध्ये आहोत. आम्ही आमची स्वतःची विमानं आता उडवतो. ती विमानं भारतभरामध्ये प्रवास करतात. भारतातल्या ही खाजगी विमानं आहेत. फक्त त्यामुळे जे व्हीआयपी आहेत ते सगळे व्हीआयपी या प्रवासाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यामध्ये येतात, आमच्या वाट्यामध्ये येतात. अगदी प्रांजळपणे मी आपल्याला सांगतो की मी अगदी मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मधनं येतो. म्हणजे असा जर का तुमचा कोणाचा जर समज झाला असेल की वडिलोपार्जित हजारो करोड रुपयाची संपत्ती आहे आणि त्याच्या जीवावर करायला काही नाही, म्हणून काहीतरी करायचं म्हणून विमानं घेतली, अशी आमची गोष्ट नाहीये. खरोखरच जेव्हा अगदी विमानाचं तिकीट काढतानाही, साधं इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढतानाही 4 वेळेला विचार करावा लागेल, अशाच आर्थिक बॅकग्राऊंड मधनं मी पण आलेलो आहे. सो आता मग जेव्हा मी पाहतो, आता पुन्हा आमचा प्रवास पूर्ण झालेला नाहीये. जिथं पोचायचंय तिथे आम्ही आजपर्यंत पोचलेलो नाहीये. त्यामुळे अशी काही माझी स्टोरी नाहीये की मी सांगू शकेन की जीवन गौरव ज्या स्तरावर असतो त्या स्तरावर बोलण्याजोगी परिस्थिती नाही. पण एक मी आपल्याला नक्की सांगू शकतो आणि ते स्वतःच्या अनुभवांनी सांगू शकतो. म्हणजे आता ज्या वेळेला मी एवढं बेमुहूर्तखोर एक मगरूर विधान जेव्हा मी करतो की स्वप्न बघायला टॅक्स लागत नाहीत, असं जेव्हा भाषणाचा विषय मी ठेवतो, त्यावेळेला ह्या सगळ्याने आम्हाला कशी प्रेरणा मिळाली हे मला सांगणं अगदी गरजेचं वाटतं. आम्हाला जर का त्यावेळेला, ज्या वेळेला 10 वर्षापूर्वी आम्ही प्रवास सुरू केला, त्यावेळेला कुणाला जर आम्ही जेव्हा हे सांगायचो की अरे आम्ही आता असं ठरवलं की आपले विमानाची कंपनी काढायची आणि आपले स्वतःची विमानं उडवायची, स्वतःची हेलिकॉप्टर घ्यायचे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री जातील, वेगवेगळ्या देशांचे प्रमुख जातील किंवा त्या विमानांमधनं भारतातले सगळे सेलिब्रिटीज आपल्या स्वतःच्या विमानातनं प्रवास करतील, हे जेव्हा आम्ही स्वप्न बघत होतो त्यावेळेला खरोखरच मी आपल्याला सांगतो की तत्कालीन व्यवसायासाठी जे काही 10-20 लाखाचं ऑफिस घ्यायला कर्ज घेतलेला असेल, ते कर्जाचा हप्ता कसा भरायचा याचे जसे सगळ्यांना प्रश्न असतात तसे प्रश्न आमच्याही समोर होते. हे करत असताना आपल्या असं काहीच नव्हतं की कोणी जरी आपल्या ओळखीचा असेल त्याच्याकडून आपण हा धंदा शिकून घेऊ, कोणाकडे तरी 4-5 हेलिकॉप्टर आपल्या मेवण्याकडे आहेत किंवा आपल्या कुठल्या तरी मामाकडे आहे किंवा मावशीकडे आहे, त्यांना आपण विचारू आणि त्यांच्या हाताला धरून या धंद्यामध्ये येऊ, असं काही नव्हतं. त्याही वेळेला फक्त हेच होतं, एकच गोष्ट होती की आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, जिद्द आहे, हातीपायी आपण धड आहोत. जर आपण नाही स्वप्न बघायची तर कोणी बघायची? आणि त्यावेळेला ह्याच गोष्टीने खूप बळ दिलेलं होतं की स्वप्नाची एक गंमत असते. ती गंमत अशी असते की तुम्ही जितकं मोठं बघाल तिथपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचता. म्हणजे एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की कबुतराचं स्वप्न असतं
की मी या खिडकीच्या वर जाऊन मी बसलं पाहिजे, तर त्या कबुतराला त्या खिडकीपर्यंत जाऊन बसता येतं. गरुडाचं स्वप्न असतं की मी अवकाशामध्ये भरारी घेईन आणि लांबपर्यंत भरारी घेईन, तर त्या गरुडाला अवकाशामध्ये दूर दूरपर्यंत भरारी घेता येते. पंख दोघांनाही असतात, दोघांनाही पंख मिळालेले असतात, दोघांनाही उडण्याची कला मिळालेली असते. जो ठरवतो मी खिडकीपर्यंत उडेल तो खिडकीपर्यंत उडतो, जो ठरवतो मी आकाशाला गवसणी घालेल दूर दूरपर्यंत जाईल तो दूर दूरपर्यंत जाईल. हे सगळं मिळून मुद्दा काय असतो? सगळं मिळून मुद्दा असा असतो की तुमच्या पंखांचं तुम्ही काय करायचं ठरवलंय आणि तुम्ही कुठपर्यंत उडत जायचं ठरवलंय. मी एकच सांगतो की पंख सगळ्यांना मिळालेले असतात, पण ज्यांच्या पंखांना इच्छाशक्तीची जोड नसते त्यांच्या पंखांमध्ये आणि केरसुणीमध्ये काही फरक नसतो. आपण काय ठरवतो? पंख असून उपयोग नाही. त्या पंखांमध्ये जर का इच्छाशक्तीची आणि एका दीर्घकालीन स्वप्नाची आणि जे स्वप्न आपण पाहिलंय त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अविरत प्रयत्न करण्याची ज्या वेळेला तुम्ही जोड देता त्याच वेळेला त्या पंखांचा उपयोग होतो, नाहीतर त्याला झाडून काढणाऱ्या केरसुणीच्या पलीकडे त्या पंखांचा काही उपयोग असत नाही. त्यामुळे हा व्यवसाय जेव्हा आम्ही करायचं ठरवलं त्यावेळेला मला हे काही स्टोऱ्या सांगायच्या नाही, त्या सगळ्याच धंदे करणाऱ्यांना करायला लागतात, किंवा लोकांनी आधी कसा विश्वास ठेवला नाही, ते कसे आधी हसले, त्यांनी कसं सांगितलं की तुम्हाला जमणार नाही का. जवळचेच लोक असतात आपल्याकडे तर एखाद्याने म्हणजे शत्रू मराठी लोकांना तर लांबून अजिबात आणायला लागत नाहीत. तुमच्याच मित्रमंडळींमध्ये नातलगांमध्ये इकडे तिकडे ते असतात, तुम्ही त्यांच्याकडे काहीतरी उत्साहाने सांगायला जातात, ते तुम्हाला स्टोऱ्या सांगतात की अरे त्या अमुक एकाने धंदा करायचं ठरवलं आणि तो कसा डुबला, बँकेने कसं त्याचं सगळं वगैरे वगैरे, असं तुमचा उत्साह घालवणाऱ्या गोष्टी सगळ्यांच्या आजूबाजूला असतात, आपल्याही असतात. त्याबद्दल त्या स्टोऱ्यांबद्दल मला सांगायचं नाही. मला फक्त आत्ता 10 वर्षाचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आणि पुढचा कितीतरी प्रवास आधी बाकी असताना मी एवढं तुम्हाला नक्की सांगू शकतो की जर प्रवास करायचं ठरवलं तर विमान काय, जहाज काय, आकाश काय, सगळं आपल्या आवाक्यामध्ये येतं. अडचण अशी असते की आपण सगळेच्या सगळे जण हा प्रवास करायचं ठरवत नाही. आपण कुठला तरी छोटी किरकोळ गोष्टच कबुतरासारखी माझं एवढंच ध्येय आहे असं काहीतरी स्वतःच्या मनाला आपण समजावून सांगतो, आणि मग जे एक अनाकलनीय अतिशय मोठं जगाची मोठी कवाड आपल्यासाठी उघडू शकली असती ती आपण स्वतःसाठी बंद करून टाकतो. एवढंच मला आज आपल्याशी बोलायचंय. मी आता आपल्याला एक गंमत सांगतो की आपल्या सगळ्याच मराठी लोकांची एक गंमत आहे. म्हणजे आता आपण इथे जे काय सगळेजण इथे आहोत, मी आता जर इथे जोरात छत्रपती शिवाजी महाराज की अशी घोषणा दिली तर इथे सगळेजण ताबडतोब जिथे आहेत तिथून जय म्हणतील. कोणी आता इथे जे ऐकतायत त्यातले कोणी आता महाराष्ट्रात आहेत, कोणी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, कोणी कदाचित इथे असलेले देशाच्या बाहेरही असतील, पण आपल्या सगळ्यांना जोडणारा समान दुवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे मी जर का आता छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलो तर आपण सगळेच्या सगळे जण एका सेकंदामध्ये जय असं म्हणू, इतका मोठं महाराजांचा प्रभाव आपल्या सगळ्यांवर आहे. पण आपल्या दुर्दैवाने तो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं हे आपला तो प्रभाव संपून जातो. एक गंमत बघूयात. प्रचंड मोठं मुघलांचं साम्राज्य, राज्य करायचं असेल तर राज्य करायचा अधिकार हा फक्त मुघलांचा. आपण फक्त त्यांच्याकडे नोकरी करायची. त्यांच्याकडे नोकरी करायला जरी मिळाली तरी ते आपलं भाग्य आपण मानायचं, अशी सगळी तेव्हाची परिस्थिती. नशीब उघडलं म्हणजे काय, किंवा पोरगा चांगल्या कामाला लागला म्हणजे काय, तर मुघलांचा मांडलिक झाला म्हणजे तो त्या चांगल्या नोकरीला लागला. त्यामुळे मांडलिक होणं हाच सगळ्यांचा धर्म,
त्यामुळे खांद्यावर झेंडे मिरवायचे ते सगळे मुघलांच्या साम्राज्याचा जय जयकार करायचे, झेंडे खांद्यावर मिरवायचे. आजूबाजूला लांब लांब पर्यंत सगळ्यांना पर्याय आणि सगळी चढाओढ ही फक्त मुघलांचा मांडलिक होण्याची. अशा सगळ्या माहोलमध्ये मुघलांचं मांडलिक व्हायचं सोडून आपला राजानं स्वतःचं राज्य करायचं स्वप्न बघायचं ठरवलं. कशामुळे वाटलं असेल? सुखाची मुघलांची नोकरी करायची सोडून त्यांना कशामुळे असं वाटलं असेल की आपण आपलं राज्य स्थापन करायचं? आणि बाय द वे, याच सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एकाला जर हे स्वप्न बघण्याचं धाडस होतं, याच सह्याद्रीच्या मातीमध्ये जो माणूस खेळला होता त्याच्यामध्ये जर हे सगळं धाडस होतं, तर हे सगळं धाडस आता कुठे गेलं असेल हा प्रश्न मला वारंवार पडत राहतो. आता सह्याद्रीच्या कुशीतले तेच आपण सध्या कुठली स्वप्न पाहतोय? आपल्या तमाम मराठी माणसांची सध्या स्वप्न काय आहेत? तर कुठेतरी एखादी छोटी मोठी नोकरी पाहायची आणि त्या नोकरीला जाऊन चिकटायचं आणि रिटायर होईपर्यंत. म्हणजे नोकरीला चिकटायचा हा जो शब्द आहे ना, हा शब्द म्हणजे मराठी भाषेची जी गंमत आहे, हे जे चिकट नाही ना, हे मला फारच गमतीचं वाटतं. अरे तू सुटू शकतो, तू दुसरं काहीतरी करू शकतो, पण नोकरीचं मिळाल्या तो असं नाही म्हणत की मला एक चांगली नोकरी मिळाली. तो असं म्हणतो की माझा भाऊ चांगल्या ठिकाणी जाऊन चिकटला. त्याला इतकी खात्री असते की आता रिटायरमेंट पर्यंत तो काही इथून बाहेर पडत. आता आपण हे सगळे मराठी नोकरदार माणसं, आपल्या सगळ्यांची स्वप्न काय आहेत? तर कुठेतरी एखादी मोठी नोकरी पाहिजे. ती नोकरी झाल्यानंतर रिटायर होईपर्यंत त्या नोकरीला चिकटून राहायचं. त्यानंतर म्हातारपणापर्यंत रिटायरमेंटला कुठेतरी एखादा स्वतःच्या मालकीचा एक बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा आणि त्या फ्लॅट मध्ये एकदा आपण तो फ्लॅट घेतला, मुलाबाळांची लग्न झाली की आपल्या सगळ्या स्वप्नांची इति कर्तव्यता झाली. एक बेडरूमचा फ्लॅट हे तुमच्या माझ्या मराठी नोकरदार माणसाचं आजकालचं सगळ्यात मोठं स्वप्न. काय मोठं स्वप्न आहे ना, काय स्वप्न आहे वा. ज्यांच्या बापानं किल्ले बांधायचं स्वप्न पाहिलं, त्यांचे तुम्ही आम्ही सगळे वंशज काय स्वप्न पाहायला लागलोय? तर माझा अटॅच बाथरूम असणारा एक बेडरूमचा फ्लॅट, तेही रिटायरमेंटच्या वयाच्या 57व्या 58व्या वर्षी व्हावा. किरकोळ स्वप्न बघण्याची, अगदी अगदी किरकोळ स्वप्न बघण्याची तुम्हाला आम्हाला लागलेली सवय आपण जितक्या लवकर सोडून देऊ, तितक्या लवकर कुठलं तरी भव्य दिव्य काम आपल्या हातातून उभं राहू शकेल. अन्यथा आपण हयात जसे मध्यमवर्गीय म्हणून जन्माला आलो, तसे मध्यमवर्गीय म्हणूनच आपल्या या सगळ्या प्रवासाची सांगता होईल. मित्रांनो, मी आपल्याला एक सांगतो की मध्यमवर्गीय असणं काही वाईट नाही. मध्यमवर्गीय असणं फक्त आपल्याला हे माहीत पाहिजे की मध्यमवर्गीय असणं ही माझी काही दिवसांची अवस्था आहे, ही माझी परमनंट अवस्था नाही. आपल्या सगळ्या मराठी माणसांचा आत्ताचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला मध्यमवर्गीय मराठमोळं आयुष्य एकदा मिळालं की त्याच्यानंतर पुढचंही काही आयुष्य असू शकतं हे आपण बघणं बंद करून टाकतो. हे स्वप्न बघणं आपण थांबवतो. आपण म्हणतो आला ना आपल्याला 30 तारखेला वेळच्या वेळी पगार येतो, दिवाळीला वेळच्या वेळी बोनस येतो, तो बोनस आल्यानंतर LTC मिळते, ते मिळाल्यानंतर कुठेतरी वर्षातून 4 वर्षातून एकदा फिरायला जायला मिळतं. कुठेतरी मेहुणीचं लग्न असलं तर त्यावेळेला आपल्याला एक आपली मारुती 800 आपल्या गाडीमधून सगळ्यांना तिथे घेऊन जायला मिळतं. एवढं पुरेसं आहे. ही गोष्ट छोटी नाही. अनेकांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी स्ट्रगल करायला लागतो याची मला कल्पना आहे. पण इथंच थांबून जातात ही माझी अडचण आहे. एवढंच आहे, हेच स्वप्न आहे, इथं ते कुठंतरी थांबून जातात. या सगळ्याबद्दल माझा आक्षेप आहे. असं असण्याबद्दल माझी काही हरकत नाही. एखादा माणूस गरीब असू शकतो, एखादा माणूस मध्यमवर्गीय असू शकतो, एखादा श्रीमंत असू शकतो, पण जिथे आहे तिथे तो थांबतो आणि आयुष्यभरासाठी थांबून जातो. हा माझा मराठी मुलांवर आणि मराठी लोकांवर मुख्य आक्षेप आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय असणं ही आपली काही दिवसांची परिस्थिती आहे, हे आपण आपल्या स्वतःला आधी समजावून सांगितलं पाहिजे. पिढ्यानपिढ्या
जीवाच्या करारानं सांभाळायची मध्यमवर्गीय असणं ही गोष्ट नाही, हे आपण स्वतःला समजून सांगूया. मी आता कदाचित एक शिक्षक आहे. मी शिक्षक असल्यानंतर आता माझ्या मुलांनीही शिक्षक व्हावं आणि जे आयुष्य मला मिळालं ते माझ्या मुलाला मिळावं. मी आता सरकारी नोकरीमध्ये आहे, माझ्या मुलालाही तशी काहीतरी किंवा माझ्या मुलीलाही तशी काहीतरी नोकरी मिळावी आणि माझं हे मध्यमवर्गीय पण पिढ्यानपिढ्या चालू राहावं, हे आपल्या पालकत्वामध्ये आलेलं आहे. मी आत्ता माझ्या परिस्थितीमुळे जर सरकारी नोकरीमध्ये असेल, मी खाजगी नोकरीमध्ये असेल, तर मी माझ्या मुलालाही हेच सांगत राहतो की बाबा रे, आपण काय पालकत्व मुलांना देतोय माहितीये? आपण मुलाला असं सांगतोय की बाहेर बघू नकोस. परदेशामधल्या एखाद्या स्टीव्ह जॉब्सने मोठी कंपनी काढली आणि तो हजारो करोडो डॉलर्सचा माणूस झाला, तिकडे बघू नकोस. तू बघ की शेजारी माझा जो मेवणा राहतो, त्या मेवण्याच्या मुलाने कशी परीक्षा दिली, तो कसा पास झाला, तू पण तसा हो, त्याच्यासारखा झालास म्हणजे आपण मला एक सांगा, म्हणजे आता विषय निघालाच आहे म्हणून, जिजाबाईंनी खरं म्हणजे आपल्या मुलाला असं सांगायला पाहिजे होतं की तू पण आता गेल्यानंतर जेव्हा मोठा होशील, तेव्हा मुघलांसाठी कुठल्या तरी एखाद्या प्रदेशाचा तू सुद्धा त्याचा एक सरदार हो, हे जिजाबाईंनाही शिकवणं शक्य होतं. जिजाबाईंनी राजा व्हायला शिकवलं. जिजाबाईंनी राजा व्हायला शिकवलं. आपण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी चूक काय करतो आहे, तर आपण आपल्या मुलांना आपल्या इतपतच मोठं व्हायला शिकवतो आहे. ही पहिली चूक आपण करतोय. आपण त्याला सांगत नाही आहोत की धाडस कर, जे होईल ते होईल, तुला जे करायचं ते कर, ते लोकांना आवडत नसलं तरी चालेल, ते आता कोणी आजूबाजूचं करत नसलं तरी चालेल, तू उभा राहा त्याच्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो, तू काहीतरी वेगळं कर, मोठं कर, हिमतीने कर, हे आपण सांगत नाही. ही आपली पालक म्हणून मोठी चूक आहे आणि याबद्दल मी नेहमीच माझ्या पालकांचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी मला ते मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मध्ये असतानाही माझ्यावर ते मध्यमवर्गीय पण थोपवलं नाही. त्यांनी मला सांगितलं तुला जे करायचं ते जसं जमेल तसं कर आणि कदाचित हे स्वप्न बघण्याचं धाडस माझ्यामध्ये येऊ शकलं. आता आपण सगळेजण प्रयत्न करून आपल्या मुलांना किरकोळ स्वप्न दाखवतो आहोत. हे किरकोळ स्वप्न दाखवणं ही सगळ्यात मोठी चूक आपण आपल्या मुलांच्या बद्दल करतो आहोत. ही चूक जर आपण टाळू शकलो तर या महाराष्ट्राचं अटकेपार झेंडे लावण्याचं शौर्य या महाराष्ट्राला परत मिळू शकेल. आपण स्वतः हे आधी समजून घेतलं पाहिजे आणि हे मला अगदी मनापासून वाटतं. आपण जे स्वप्न पाहिलं होतं त्यापेक्षा वेगळं स्वप्न पाहायची हिंमत जर आपली मुलं करत असतील तर आपल्याला हे स्वप्न त्यांना बघू दिलं पाहिजे आणि शक्य असेल तर हे स्वप्न आपण सुद्धा बघितलं पाहिजे. मराठी माणसांची गंमत अशी आहे की मी एखाद्याला जर म्हटलं नाही काम कर रे, तू आता हे सगळं सोड, हे सगळं चाकोरीतनं बाहेर पड आणि काहीतरी मोठं करायला लाग, तर मग तो काय सांगतो, तो मोठ्या मोठ्या स्टोऱ्या सुरू करतो. मग तो स्टोऱ्या सुरू करतो की अरे काय आहे, मला 2 बहिणी आहेत, माझ्यावर त्यांच्या लग्नाची जबाबदारी आहे, त्यामुळे कुठेतरी ताबडतोब नोकरी बघणं याशिवाय माझ्या पुढे पर्याय नाहीये. मला त्याला सांगावं म्हणजे त्याच्या संकटांबद्दल, त्याच्या अडचणींबद्दल मला त्याची चेष्टा करायची नाही. पण मला त्याला एवढंच सांगायचं आहे की अरे मित्रा, लग्नाच्या बहिणी काय फक्त तुलाच आहेत का? इतर लोकांना बहिणी नसतात का? त्यांची लग्न नसतात का? आणि आता तू एवढ्या वर्षांपासून बहिणींच्या लग्नामुळे तू काहीतरी कुठेतरी नोकरी करतोयस असं तू केलंयस. मग अरे आता त्या तुझ्या बहिणींची लग्नही झाली, त्यांना पोरेही झाली, मग आताही तू त्या नोकरीला का चिकटून बसलायस? एखादी जर मोठी संधी तुला मिळणार असेल तर आता तू धाडस करणं बंद का केलंयस? तर याची उत्तरं त्यांना देता येत नाही. आणि हे सगळे आपलीच माणसं आहेत, आपल्याच आजूबाजूला असणारी माणसं आहेत. ही लोक परिस्थिती चांगली झालेली असते, जगभरामध्ये कर्तृत्व करण्याच्या संधी उपलब्ध असतात, पण वयाच्या 22व्या वर्षी माणूस जिथे जाऊन नोकरी पकडतो, वयाच्या 58व्या वर्षापर्यंत तो तिथंच थांबतो. चायनाची फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
आपल्याला सगळ्यांना जे म्हणजे मला तो देशाबद्दल आता त्यांचे जे उद्योग आहेत त्याच्याबद्दल फारसं प्रेम नाही. पण तुम्हाला गंमत सांगतो, त्या तिथल्या छोट्या छोट्या लोकांनी आपापल्या त्या त्या वेळेच्या ज्या कुठल्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्यांच्या बरोबर कुठले ना कुठले तरी व्यवसाय करायचे ठरवले, म्हणून त्यांची इकॉनॉमी एवढी मोठी झाली. छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी केल्या. कोणी किराणा मालाचा दुकानदार होतो, तो म्हणतो माझा किराणा मी फक्त आता गावामध्ये विकतोय, आता मी प्रयत्न करतो हा किराणा अजून बाजूच्या गावात नेऊ शकतो का याचा प्रयत्न करतो. हे बाजूच्या गावात जाऊन विकणं जे आहे ना, ते आता कधी बाजूच्या देशात जाऊन विकतोपर्यंत जाऊन पोहोचलं. आणि अख्ख्या जगाला आज चायनातल्या मध्यमवर्गीय लोकांनी ज्या छोट्या छोट्या कंपन्या काढल्यात त्या कंपन्यांच्या जीवावर चायना राज्य करते. तेव्हा आपल्या देशाला जर का एक मोठी इकॉनॉमी व्हायची असेल तर आपल्या मध्यमवर्गीय माणसांना आपली स्वप्न मोठी करावी लागतील आणि आपली जी मध्यमवर्गीय चौकट आहे त्या चौकटीमधून बाहेर यावं लागेल. हे मला अतिशय आग्रहाने आणि अतिशय प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं. आता कुठली तरी नोकरी मिळाल्यानंतर ज्या समाधानामध्ये आपण सगळेजण असतो त्या समाधानामधून जर आपण बाहेर पडलो नाही तर आपण पिढ्यानपिढ्या फक्त मध्यमवर्गीय माणसं आपल्यामधून तयार करत राहू. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मी त्यातला फार तज्ञ नव्हे, पण मॅकालोने जी शिक्षण पद्धती इंग्रजांनी आपल्याला दिली होती त्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्यातनं कारकून आणि नोकरदार माणसं फक्त तयार होती, अशी शिक्षण पद्धती आपल्याला दिलेली होती. इंग्रजांचं राज्य 47 साली संपलं असं तुम्ही समजू नका. त्यांनी जी शिक्षण पद्धती दिली त्या शिक्षण पद्धतीने गुलामांचं शिक्षण आपण आजही घेतो आहोत. आणि गोरे इंग्रज निघून गेलेले आहेत, पण अजूनही म्हणजे एक ती स्टोरी मला सांगितल्याशिवाय राहत नाही. एक गाढव असतं, एकाकडे एक गाढव असतं. तो त्या गाढवाला रोज एक रात्री एका झाडाला नेऊन बांधतो. रोज रात्रभर त्या झाडापाशी ते गाढव उभं राहतं आणि दुसऱ्या दिवशी तो कुंभार पुन्हा एकदा त्या गाढवाला घेतो आणि आपापल्या कामाला जातो. एके दिवशी तो त्या गाढवाला त्या झाडापाशी नेऊन उभा करतो आणि त्याची दोरी जी आहे ती ती झाडाची दोरी त्या गाढवाच्या गळ्यात बांधायचं विसरतो. ते गाढव दुसऱ्या दिवशी सकाळी तो येऊन पाहतो तर त्या गाढवाच्या गळ्यामध्ये दोरी नसते. तरीही ते गाढव रात्रभर त्या झाडापाशी उभा असतो. मग त्याला ती ट्रिक कळते. त्याच्यानंतर ते त्या गाढवाला झाडापाशी घेऊन जातो. झाडापाशी घेऊन गेल्यानंतर नुसतंच त्याच्या मानेभोवती असा हात फिरवतो. त्या गाढवाला वाटतं की आपल्या गळ्यामध्ये दोरी आहे आणि ते गाढव रात्रभर त्या झाडापाशी उभं राहतं. आपल्या तमाम मराठी मध्यम वर्गाची अवस्था ही त्या गाढवासारखी झालेली आहे. 47 साली इंग्रज निघून गेलेले आहे. आपल्या गळ्यातली ती दोरी कधीच निघून गेलेली आहे. आपण स्वतंत्र आहोत. आपण नोकऱ्याही करू शकतो, आपण व्यवसायही करू शकतो, आपण मोठी स्वप्नही पाहू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये बदलही घडवू शकतो. आपल्या गळ्याभोवती आता दोरी नाहीये हे आपल्याला लक्षात येत नाहीये. आपल्याला आजही असं वाटतं की आपण आजही तेच इंग्रजांचे नोकर आहोत. त्यामुळे पूर्वीच्या गोऱ्या इंग्रजांच्याकडे आपण नोकरी करायचो, आता काळा इंग्रजांच्याकडे जाऊन आपण नोकरी करतो आणि तेच मध्यमवर्गीय पण वर्षानुवर्ष आपण आपल्या बरोबर बाळगत राहतो. त्यामुळे आता होतं काय की एक मध्यमवर्गीय पेरला की त्यातून दोन मध्यमवर्गीय तयार होतात. ते दोन मध्यमवर्गीय जे आहेत ते अजून 200 मध्यमवर्गीय बनवतात. आयुष्यभर मध्यमवर्गीय म्हणून जगण्याचं स्वप्न स्वतः बघणं आणि हे स्वप्न आपल्या पुढच्या पिढ्यांना पण देत राहणं हा एक अत्यंत धोकादायक खेळ आपण सगळेजण खेळतो आहोत. आणि मला असं वाटतं की कधीतरी आपण हे समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसाचं सगळं धैर्य हे मध्यमवर्गीय राहण्याच्या त्याच्या आकांक्षांनी मारून टाकलंय आणि तो समजूच शकत नाहीये की अरे हे त्याचं कंपल्शन नाहीये, तो तेच त्याचं स्वप्न आहे असं बघायला लागलाय. आणि मला तो मोठा काळजीचा विषय वाटतो. आता मला असं सांगितलं की बरेचसे ग्रामीण भागामधून आलेले तरुण ही व्याख्यान मला ऐकतायत, मी समोर पाहतोय. या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या तरुण तरुणींवर माझे काही आक्षेप आहेत.
आणि त्यातला मुख्य आक्षेप हा आहे की एमपीएससी आणि युपीएससीच्या स्पर्धा परीक्षांवर त्यांनी खूप जास्त अनावश्यक वेळ वाया घालवतायत. हा माझा त्यांच्यावरचा मुख्य आक्षेप आहे. या दोन्ही स्पर्धा परीक्षा आपल्याला सरकारी नोकरीमध्ये वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी देतात, हे अगदी खरं आहे. पण या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ते इतकं कमी आहे की आपल्या देशातल्या, आपल्या राज्यातल्या एवढ्या मोठ्या तरुणांनी किती काळपर्यंत त्या परीक्षांच्या वर आपल्या तारुण्यातली महत्वाची वर्ष वाया घालवावीत याचा आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या तरुणपणाच्या वयात जर का आवडतच असेल तर एखाद दोन वेळेला या परीक्षांकरता प्रयत्न करणं याच्यामध्ये काही गैर नाही. पण त्यानंतरही जर आपल्याला यश मिळत नसेल तर कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल. मी आता हा मुद्दा आपल्याशी बोलायचं होतं म्हणून मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पाहिलं तर मला वाटतं काहीतरी 38 किंवा 39 वर्षाच्या वयापर्यंत एमपीएससी ची परीक्षा ही ओपन कॅटेगरी मधल्या मुलांना देता येते आणि 45 वर्षाच्या वयापर्यंत ही एमपीएससी ची परीक्षा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कॅटेगरीतल्या मुलांना देता येते. मला खरोखर अंगावरून सरसरून काटा जातो, भीतीचा काटा माझ्या अंगावर येतो की 45 वर्षाच्या वयाचं होईपर्यंत तरुण पोरं काय करतायत असं विचारलं तर ते सांगतात आम्ही एमपीएससी ची तयारी करतोय. हे अतिशय वेदनादायी आहे. मी आपल्याला सांगतो, माझा बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या तरुणांशी संबंध येतो. 100 पैकी 50 मुलांना जर विचारलं की बाबांना तुम्ही काय करताय, तर वर्षानुवर्ष ते एकच उत्तर देतात की आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. त्यांच्या बापाला विचारलं अरे तुझं पोरगा काय करतो, तुझी पोरगी काय करते, तर ते सांगतात नाही ते एमपीएससी ची तयारी करतायत. माझं परीक्षा देण्याबद्दल काही म्हणणं नाहीये, पण आपल्याला कधीतरी समजून घ्यायला लागेल की या परीक्षा जर का एक दोन वेळेला तुम्ही पास नाही होऊ शकले तर या परीक्षा तुमच्यासाठी नाही आहे. हातातून म्हणजे आता लिटरली असं होतं की जसं जसं 2 वेळा 3 वेळा तो पोरगा परीक्षा देत राहतो तसं तसं त्या त्या जेवढ्या त्याच्या परीक्षांची संख्या वाढत जाते तसं तसं त्याची उमेद खचत जाते. तुम्ही समजून घ्या 25, 26, 27 वर्षाचा पोरगा आहे, आजूबाजूचे नातलग त्याला विचारतायत काय करतो, तो उत्तर देतो, त्याचा बाप उत्तर देतो की माझा पोरगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याला वाटतं की आता आपण पीएसआय होणार, उपजिल्हाधिकारी होणार वगैरे वगैरे असलं काय काय सगळीकडे सांगितलेलं असतं. इतरांची पोरं काहीतरी करत असताना हे पोरं कुठल्या तरी अभ्यासिकेमध्ये बसून स्पर्धा परीक्षांच्या तयारी करत असतात. नंतर नंतर जेव्हा ते पास होत नाहीत त्या नातलगांना टाळायला लागतात. हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पोरांना बोलवलं तर ते सांगतात नातलगांच्या लग्नाला सुद्धा येत नाहीत. का बरं? तर 27-28 वर्षाचा पोरगा झाला आणि त्याला आता तो काय सांगणार की मी 4 वेळेला 5 वेळेला परीक्षा दिली पास झालो नाही. तो लग्नाला जायला टाळायला सुरुवात करतो, लोकांना भेटायला टाळायला सुरुवात करतो. मला असं वाटतं की जेव्हा करिअरचे नवे नवे मार्ग, मी इतका विस्ताराने बोलतोय कारण की जेव्हा करिअरचे नवे नवे मार्ग इतर मुलं शोधताना दिसतात, वेगवेगळी मुलं शोधताना दिसतात, तेव्हा मराठी पोरं काय करतात तर ते स्पर्धा परीक्षा नावाच्या क्वचितच कधीतरी उघडणाऱ्या दरवाजावर अंतहीन धडका मारत राहतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांची तरुण वयातच उमेद संपवायचं काम या स्पर्धा परीक्षांना केलंय. या स्पर्धा परीक्षा हा आपला सामाजिक प्रश्न होऊन बसलाय आणि आपल्याला ते लक्षात येत नाहीये. मला असं वाटतं की जे कोणी आता हे सगळेजण ऐकतायत त्यांनी आपल्या आजूबाजूच्या 4-5 जण जरी स्पर्धा परीक्षांद्वारे बघितले तरी त्यांना लक्षात येईल की ग्रामीण महाराष्ट्रासाठी हा किती मोठा सामाजिक प्रश्न होऊन बसलाय. दुसरा एक प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडा लाइटर मोड मध्ये मला बोलायला आवडेल. आपल्या सगळ्याच मी पण अर्धनागरी शहरातून आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की फाड फाड इंग्रजी बोलता आल्याशिवाय आपल्याला कुठलंही मोठं काम करता येणार नाही. आणि मग मी पाहतो माझ्याकडे कितीतरी मुलं इंटरव्ह्यू द्यायला येतात. कोणी जिंतूरचा असतो, कोणी
गंगाखेडचा असतो, कोणी परभणीचा असतो, कोणी नांदेडचा असतो, कोणी लातूरचा असतो, कुठून कुठून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या विविध ग्रामीण भागातनं मुलं आलेली असतात. एक नंबर गुणवत्तावान मुलं, अभ्यास म्हणून उत्तम तयारी, इंजिनियर्स असतात, MBA केलेलं असतं, उत्तम तयारी केलेली असते. ते समोर जेव्हा बोलायला कुठेतरी टाय बी लावून माझ्या समोर येऊन बसतात, मी एका मिनिटात त्याचं ओळखतो की हा बाबा कुठून आला, हा काय आलेला, एका मिनिटामध्ये मी ओळखतो. त्याच्या बायोडेटावरूनच कळतं की हा मुलगा किती गुणवत्तावान आहे आणि याची किती हिंमत आहे. त्या मुलाशी त्याची गंमत करण्यासाठी म्हणून पहिले 2, 4, 5 मिनिटं मी इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. मी इंग्रजीमध्ये बोलायला लागलो की त्याच्यानंतर त्या मुलाचं तो आपलं काहीतरी तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये बोलायला लागतो आणि त्याचे खांदे असे पडलेले असतात. 2 मिनिटामध्ये मी मराठी महाराष्ट्रातला भारदे त्याच्याशी मराठीमध्ये बोलायला लागलो की त्याच्यानंतर तो मुलगा ज्या कॉन्फिडेंटली बोलतो, तो त्याचं ज्ञान जितक्या चांगल्या पद्धतीने टाकतो, सांगतो, त्यानंतर माझ्या मनामध्ये एक गंभीर प्रश्न उभा राहतो की इतकी गुणवत्तावान मुलं फक्त इंग्रजी नावाच्या एका सोप्या बॉलवर वारंवार आउट होतात. इंग्रजी नावाचं मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की आपल्या गळ्याभोवतीची दोरी निघालेली आहे, पण अजूनही मध्यम वर्गाच्याला ते पटलेलं नाहीये. त्यामुळे आपल्या पोरांना असं वाटत राहतं की ज्याला इंग्रजी चांगलं बोलता येतं तोच चांगला आहे आणि ज्याला बिचाऱ्याला इंग्रजी बोलता येत नाही. म्हणजे एक माझा किस्सा तुम्हाला मला सांगायला आवडेल. आम्ही डॉक्युमेंटरी फिल्म बनवत होतो त्यावेळेला एका आदिवासी भागातल्या एका पाड्यावरच्या ठिकाणी मी गेलो होतो आणि तिथे गेलो तर एक कलाकार होता, तो त्याच्या काहीतरी झाडाच्या सालीविलींपासून मूर्ती बनवायचा. तर त्याच्यावरची फिल्म बनवायला मी गेलो. आदिवासी पाडा होता जव्हार मोखाड्याच्या आसपास. तिथे गेल्यानंतर मी गेल्या गेल्या बघितलं तर तो जसे आपल्याकडचे आदिवासी असतात तसा टॉवेल गुंडावून आणि पूर्ण उघडा एक मनुष्य आला. मी त्याच्या झोपडीमध्ये बसलो होतो, तो बाजूला माझ्यासाठी चहा आणायला गेला. मी बघतो तर त्याच्या घराच्या भिंतीवर त्याचा पासपोर्ट फ्रेम करून लावला होता. तर मला फार आनंद, मला फार आश्चर्य वाटलं की त्याच्याकडे पासपोर्ट आहे याचाच मला फार आनंद वाटला. मग मी आल्या आल्या त्याला विचारणार, म्हटलं बाबा तुझ्याकडे हा पासपोर्ट कुठला, त्याचा मला जरा तुझा पासपोर्ट काढून दाखव. त्याने पासपोर्ट काढून दाखवलं तर त्याच्या पासपोर्टवर 4-5 देशांचे शिक्के मारलेले होते. म्हणजे तो त्या एवढ्या देशांमध्ये जाऊन आलेला होता. मग मी त्याला विचारलं, अरे तू मराठी सुद्धा त्याला चांगलं येत नाही, ट्रायबल भाग आदिवासी भागातला मनुष्य होता. अरे म्हणलं तुला कसं, तू कुठं गेलेलास? म्हणे मी बर्मिंगहॅम पॅलेस मध्ये गेलो होतो. मी या ज्या मूर्ती बनवतो त्या मूर्तींचं कुठल्या तरी आदिवासी डिपार्टमेंटने त्याला कलाकारांच्या एक्सचेंज मध्ये त्याला लंडनला घेऊन गेले होते आणि तिथे बर्मिंगहॅम पॅलेसमध्ये तिथे त्याचा एक स्टॉल लावला होता आणि तिथे तो त्याच्या मूर्ती विकतानाचे काही फोटो होते. त्यातल्या एका फोटोत तो इंग्लंडच्या राणी बरोबर बोलतानाचा फोटो होता. तर मला हसायला आलं. मी त्याला म्हटलं, अरे तू इंग्लंडच्या राणीशी काय बोललास, तुला इंग्रजी बोलता येते का? कारण तिला मराठी येत नाही हे मला नक्की माहिती आहे. तर तो मला म्हणाला, माने मला काय इंग्रजी येत नाही, पण आमच्या बरोबर एक साहेब होते, त्या साहेबांनी मला शिकवलं म्हणे इंग्रजी. अरे म्हणलं तुला काय इंग्रजी शिकवलं? तर तो मला म्हणाला की काय नाही म्हणे, सकाळ असेल तर गुड मॉर्निंग म्हणायचं, दुपारी राणी असली तर गुड आफ्टरनून म्हणायचं, संध्याकाळी आली तर गुड इव्हिनिंग म्हणायचं. म्हटलं बरं, आणि अजून? आणि म्हणे अजून त्यांनी हाऊ मच विचारलं की 5 पाऊंड सांगायचं असं शिकवलं. म्हणजे मला आता तुम्ही एक सांगा, तुमच्यातले जे कोणी व्यवसायामध्ये वगैरे असतील, हाऊ मच विचारलं की 5 पाऊंड सांगायचं. याच्या पलीकडे व्यवसायामध्ये काय इंग्रजी बोलायला लागतं? तुमचं प्रॉडक्ट तुम्ही समोर ठेवलंय, समोरच्याला ते विकत घ्यायचंय, तर त्याच्याशी काय आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायला लागतं? आपल्याकडचे, जसं मी इंग्रजी बोलण्याच्या भयामुळे आपल्याकडच्या जितक्या गुणवत्तावान मुलांच्या कॉन्फिडन्सवर परिणाम झाला तेवढा परिणाम दुसऱ्या कशानेही झाला नाही. अत्यंत उत्तम इंजिनियर्स, अत्यंत उत्तम आर्किटेक्ट्स, अत्यंत उत्तम डॉक्टर्स हे जरा इंग्रजी बोलायला सांगायला लागले की ते खांदे पाडून चालतात. म्हणजे आता पुन्हा एकदा मला मोह होतोय तेव्हा मी आपल्याला सांगतो की
आम्ही एक कार्गो विमानाचा प्रोजेक्ट भारताबाहेर करतो. त्या प्रोजेक्टमध्ये एक रशियन महिला आहे, ती माझी पार्टनर आहे त्या प्रोजेक्ट मधली. त्या रशियन बाईला एकही शब्द इंग्रजीचा बोलता येत नाही. एकही शब्द इंग्रजीचा बोलता येत नाही. म्हणजे इंग्रजी मलाही फारसं चांगलं बोलता येत नाही. म्हणजे आणि मी एक तुम्हाला म्हणून सांगतो, फार कुठे सांगू नका. मला अजिबात चांगलं इंग्रजी बोलता येत नाही आणि जगाच्या पाठीवर बरं इंग्रजी बोलता येत नाही म्हणून माझं कुठेही काहीही अडलेलं नाही. आतापर्यंत जगाच्या अनेक देशांमध्ये जाऊन मी प्रवासही केलाय आणि अनेक देशांमधल्या लोकांबरोबर व्यवहारही करतो. पण ते जे काय शाळेमध्ये 10वीला 12वीला जे इंग्रजी शिकवलेलं असतं, तसलं इंग्रजी जेमतेम 50-55 मार्काचं असतं नाही, माझं बरं चाललंय. त्यामुळे इंग्रजीमुळे अडत नाही, हे तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगू शकतो. तर त्या रशियन बाई बरोबर आम्ही एक विमानाचा व्यवसाय एकत्र करतो. तिला एक शब्द इंग्रजीचा येत नाही, मला एक शब्द रशियनचा येत नाही. आम्ही एकमेकांमध्ये जे काय बोलतो, आता 3 वर्ष झाली आम्ही एकमेकांच्या बरोबर व्यवसाय करतो, तरीही आमचा व्यवसाय चांगला चाललेला आहे. तरीही मला पक्क माहिती आहे की ती जी काय रशियन बाई आहे, तिचं तिच्या मोठ्या सुनेबरोबर अजिबात पटत नाही. हे मला कळलेलं आहे. तिला इंग्रजी येत नसताना आणि मला रशियन येत नसताना सुद्धा. म्हणजे हे मी एवढं विस्ताराने का सांगतोय, तर आपण ज्या आपल्याकडे मुलांना, मी म्हंटल ना, मध्यमवर्गीय स्वप्न आपण देतो. म्हणजे काय देतो, तर त्याला तू चांगलं एखादं प्रॉडक्ट बनव, हे नाही आपण शिकवत. आपण त्याला हे नाही शिकवायला जात की बाबा रे, आपण चांभार आहोत, आपल्याला चप्पल चांगली बनवता येते, तर ती चप्पल वर्ल्ड क्लासची आपल्याला बनवता आली पाहिजे, हे नाही आपण त्याला सांगत. आपण त्याला शिकवतो, तुला टाय चांगला बांधता यायला पाहिजे. आपण त्याला शिकवतो की तुला इंग्रजी चांगला बोलता यायला पाहिजे. आणि मग हा गबरू जो इंग्रजी, त्याला त्याला फक्त मग इंग्रजी चांगलं बोलता येत, मग ना त्याला चप्पल बनवता येत, ना त्याला कार्पेंटर म्हणून काम करता येत, ना त्याला दुकान चालवता येत, ना त्याला कटिंग करता येत, ना त्याला टायर बदलता येत, त्याला इंग्रजी बोलता येत. ज्याला तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी म्हणून शिकवलं ना, तो कुठेतरी जाऊन मग नोकरी शोधणार. तुम्ही त्याला चप्पल बनवायला शिकवलेलं नाहीये, तुम्ही त्याला स्वतःचा मालक बनवायला शिकवलेलं नाहीये, तुम्ही त्याला धोतर घालवायला शिकवलेलं नाहीये. त्याला धोतर नाही बांधता येत, त्याला टाय बांधता येत. असली सगळी येडी प्रजा आपण बनवतो आहोत. आणि या येड्या प्रजेच्या जीवावर आपण असं म्हणतोय, हे आपले भविष्य आहे. आपल्या हातांनी आपण आपल्या पोरांचे आत्मविश्वास घालवलेत. आई बाप पोराला हे सांगत नाहीयेत की बाबा रे, काबिल बन, भाषा शिकून घेता येते. अहो, मी तुम्हाला म्हटलं तसं आम्ही करतोच आहे ना. आता 3 वर्ष त्या रशियन लोकांबरोबर आम्ही काम करतो. एकमेकांना आम्ही भाषा नाही शिकवलं, एकमेकांना धंदा शिकवला. एकमेकांच्या भाषा शिकून टाय कसा लावायचं नाही शिकवायला गेलो. मला आजही लावता येत नाही टाय. काय अडले? सांगण्याचा मुद्दा असा की जोपर्यंत असल्या फुटकळ गोष्टींच्या प्रभावातनं आम्ही आमच्या मुलांना बाहेर काढू शकत नाही, तोपर्यंत असल्याच कुठल्या तरी लाचार गोष्टी करत राहण्याशिवाय आपण कोणतेही पर्याय आपल्या मुलांना देणार नाही. म्हणजे त्या इंग्रजीच्या बाबतीमध्ये मी मागे लिहिलं होतं, तेव्हा मी असं लिहिलं होतं की सह्याद्रीच्या कुशीतले हे सगळे वाघ, जे खरं म्हणजे डरकाळी फोडू शकतात, त्यांच्या डरकाळीनं अख्खं जंगल जे आहे, ते जंगलाला ते दहशत घालू शकतात. पण आपण त्याला वॉज, वेअर, बिंग, बिन, कूड, कॅन याचं ग्रामर करायच्या नादामध्ये त्याला इतकं येडं करून टाकलं की ते डरकाळी फोडणं विसरलं आणि आता ते म्याव म्याव करायला लागलेलं आहे. तर या माझा इंग्रजीवर अजिबात आक्षेप नाही. इंग्रजी उत्तम भाषा आहे, जशी माझी मराठी भाषा उत्तम आहे, हिंदी भाषा उत्तम आहे, तमिळ भाषा उत्तम आहे, तशी ती एक भाषा आहे. पण त्या भाषेच्या कारणाने, त्या भाषेच्या दहशतीमध्ये आपल्या मुलांना आपण इतकं घाबरवून टाकलंय. जर शक्य असेल तर आपण त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे, बाबा आधी डरकाळी फोडायला विसरू नकोस. त्याच्यानंतर एकदा जंगलावर तू डरकाळी फोडून दाखवलीस की मग हे बाकीचे हरणं, लांडगे, कोले तुला व्याकरण येते की नाही ते विचारणार नाहीत. तू डरकाळी फोडायचं ज्या दिवशी विसरशील, त्या दिवशी तुला हे लांडगे, कोले, कुत्रे तुझ्या व्याकरणाची परीक्षा घेत राहतील. आता या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये ज्या वेळेला ज्या स्वप्नांबद्दल आपण पुन्हा पुन्हा बोलतोय, त्यामध्ये आता आपलं काय होतंय, म्हणजे ज्या पुन्हा पुन्हा त्या स्वप्नांकडे येत राहतो,
कारण मला असं वाटतं की माणसाची स्वप्न मरून जाणं हे माणसाने मरून जाण्यापेक्षा जास्त वाईट गोष्ट आहे. आपण असं केलंय की आपल्या मुलांना आपण असं शिकवलेलं आहे आणि आपण आपल्या स्वतःलाही असं शिकवलंय की आपण आपल्या डोळ्यांना दुसऱ्यांची स्वप्न पाहायची सवय लावली. म्हणजे काय? आपल्या लोकांच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या स्वतःच्या स्वप्नांवर दुसरं कोणीतरी राज्य करतं. म्हणजे मुलांनी स्वतंत्र स्वप्न बघूच नये असा पट आपण लावलेला असतो. आधी त्याचे आईबाप ठरवतात. जन्माला आल्या आल्या म्हणजे त्या 3 इडियट्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल, नाव पण चांगलं इडियट्स, की त्यांचे आईबाप ठरवतात की त्यांच्या मुलांनी काय करायला पाहिजे. जगात कुठं असं करत नाहीत बरं का. विशेषतः जे प्रगत देश आहेत त्याच्यात अजिबात आईबाप या भलत्या भानगडींमध्ये पडत नाहीत की माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे, माझ्या मुलाने इंजिनियर व्हायला पाहिजे, माझ्या मुलाने उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी व्हायला पाहिजे. असलं काहीही आईबाप ठरवायला जात नाही. हे आपलंच टिपिकल महाराष्ट्रातलं किंवा आपल्या देशातलं वाण आहे की जिथं आपल्या पोरांनी काय व्हायला पाहिजे ते आपण ठरवतो. आणि आपण इतके भामटे आहोत की आपण आपल्या पोरांना सुद्धा इमोशनली भाग पडतो की तुझ्या बापाचं स्वप्न आहे की तू हे करायला पाहिजे, तुझ्या आज्याचं स्वप्न आहे की तू हे करायला पाहिजे. आता होतं काय की प्रत्येक घरामध्ये, म्हणजे आता हे थोडं लाईटर साईडने घ्या, यातले सगळे प्रत्येकाच्या घरातले जे इमोशनल अँगल असतात ते इमोशनल अँगल मला माहिती आहेत. पण प्रत्येकाच्या घरात ना काही वयस्कर लोक असतात आणि त्या वयस्कर म्हातारा म्हातारीची ना काहीतरी शेवटची इच्छा असते. म्हणजे त्या शिरीष कणेकरांनी त्यांच्या एका प्रयोगामध्ये म्हटले की म्हातारी एवढी इच्छा का बाळगून असते. त्या ज्या इच्छा असतात ना त्या इच्छा अशा असतात की माझ्या बबुडूने काय केलं पाहिजे असं त्या म्हाताऱ्याला वाटतं. म्हाताऱ्याचं प्रेम असतं बरं का. पण त्या म्हाताऱ्याला कोणी मी जेवढं स्पष्ट बोलतोय तेवढं सांगितलेलं नसतं की अरे अरे आज्या, तुझं जे प्रेम आहे तुझ्या नातवावर, तर मग त्याला जे करायचं ते करू दे ना. तुला जे करायचं ते त्याला कशाला करायला लावतो, त्याला कशाला इमोशनल ब्लॅकमेल करतो. त्याचं जे काही स्वप्न आहे, तू मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालायस, तू कुठेतरी बँकेमध्ये मॅनेजर म्हणून रिटायर झालायस, तर तू त्या पोराला कशाला बँकेचा मॅनेजर बघायचे स्वप्न पाहतो. तू जर त्याचा आजा आहेस, तू जर त्याचा बाप आहेस, तर पोराला सांग ना असं की तुला जे करायचं असेल ते कर, मी तुझ्या पाठीमागे उभं राहतो. मला असं वाटतं म्हणजे माझे आजोबा ख्यातकीर्त गांधीवादी होते आणि त्यांनी मला एकदा बोलताना फार चांगलं वाक्य सांगितलेलं आणि फार मिश्किल होते माझे आजोबा. त्यांनी मला एक वाक्य सांगितलेलं, म्हणे आजकालच्या पिढीमधले ना म्हणे पोरं बिघडलेली नाही, त्यांचे आईबाप बिघडलेले आहेत. आणि ते आईबाप बिघडलेले आहेत ना ते असे बिघडलेले आहेत, ते पोरांना काहीतरी कुठल्या तरी स्वप्नांमध्ये अडकवून टाकतात की मी अमुक एक व्हायचं ठरवलं होतं पण मला माझ्या परिस्थितीमुळे तसं होता आलं नाही, तर आता मोठा झाल्यानंतर तू माझं स्वप्न पूर्ण कर. का का करायचं त्याने? हे असलं स्वप्न आपण का बघायचे आपल्या मुलाकडून? आपण मुलगा म्हणून, आपली मुलगी म्हणून आपण अशी स्वप्न बघायला पाहिजे की राजा तू ज्याच्यात आनंदी होशील ना ते कर. त्याला जगाने प्रतिष्ठा मिळते का मला माहिती नाही. तुला चित्र काढाविषयी वाटतायत का? चित्र काढ. जग अख्खं जर म्हणत असेल की चित्र काढायला प्रतिष्ठा नाही, तर मी बाप म्हणून, मी आजा म्हणून तुझ्या मागं उभा राहील. जग काय म्हणतं त्याच्याकडे बघू नको. आपण असं करत नाही. आपण काय सांगतो? आपण, मी जर मुलगा असेल तर मी दुसऱ्या कोणाची तरी स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतो. मी जर पालक असेल तर दुसऱ्या कोणाची तरी स्वप्न मी माझ्या मुलाला पूर्ण करायला लावतो. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची, आपल्या मुलांची परिस्थिती अशी होऊन जाते की डोळे त्यांचे असतात पण त्याच्यामध्ये स्वप्न तुमची असतात. तुम्ही उधार दिलेली स्वप्न असतात. तो त्याची स्वप्न पाहत नसतो, तो तुम्ही त्याला दिलेली इमोशनल ब्लॅकमेल करून तुम्ही त्याला दिलेली स्वप्न तो ते बघत असतो. मग याआधी मी अनेकदा ही उपमा दिली आहे की आपलं कसं असतं, आपण सगळ्या मध्यमवर्गीय लोकांचं कसं असतं, आपण फक्त पोरांना दुसऱ्यांची स्वप्न बघायला लावत नाही बरं का. आपण स्वतः पण दुसऱ्याची स्वप्न पाहत असतो. आपल्याला काय वाटतं, मेवण्याच्या पोरीने जर का एवढे मार्क पाडले असतील तर माझ्या पोराने पण तेवढे मार्क पाडलेच पाहिजे. माझ्या चुलत भावाचा पोरगा जर का 10वीला मेरिट मध्ये आला असेल तर माझ्या पोराने पण 10वीला मेरिट मध्ये आलाच पाहिजे. पोराला यायचंय की नाही हा प्रश्न नाहीये बरं का. आपण पोरांना ब्लॅकमेल करतोय.
आपण पोरांना उधार उसनवारीची स्वप्न बघायला लावतोय आणि ती उधार उसनवारीची स्वप्न आपण आपल्या पोरांवर एवढी लादलेली आहेत की आता त्या बिचाऱ्यांच्या त्या इनोसंट डोळ्यांमध्ये त्यांना स्वतःची स्वप्न दिसत नाहीत, त्यांना तुमची स्वप्न दिसतात. याच्यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती कुठलीही असू शकत नाही. मी अनेकदा ही उपमा दिली आहे, म्हणजे ज्यांना असं वाटतं ना की आपल्या मेवण्याच्या पोरीसारखा आपला पोरगा व्हावा, चुलत भावाच्या मुलीसारखी आपली मुलगी व्हावी, त्यांच्यासाठी सांगतो. ही फार वेळेला मी उपमा देतो. हे फक्त माणसाचं मूल आहे जे दुसऱ्या कोणासारखं तरी बनायचा प्रयत्न करतं. म्हणजे मोगऱ्याचं फुल असतं, ते मोगऱ्याचं फुल मोगऱ्यासारखं फुलतं. ते कधीही तुलना करत नाही की मी गुलाबासारखा का नाही. गुलाबाला कधीही कमळ व्हायचं नसतं आणि झेंडूला कधीही असं वाटत नाही की मला पण रातराणीच्या फुलासारखा सुगंध असावा. ते सगळेजण सुंदर असतात, सुगंधी असतात, कारण ते स्वतः सारखे असतात. ते दुसऱ्यासारखं बनायचा प्रयत्न करत नाहीत. ते स्वतःची स्वप्न पाहतात आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करतात. दुसऱ्यासारखे बनायची स्वप्न ते बघत नाहीत. म्हणूनच ते स्वतःसारखे असतात म्हणून सुंदर असतात. माणसाच्या मुलाला मात्र कायम कोणासारखं तरी दुसऱ्यासारखं व्हावंसं वाटत असतं. त्याला त्याच्या मित्रांसारखं व्हायचं असतं, त्याला त्याच्या मामाच्या मुलीसारखं हुशार व्हायचं असतं, त्याला शेजारच्या काकांच्या मुलासारखं मोठं व्हायचं असतं, स्मार्ट व्हायचं असतं, त्याला सगळ्यांसारखं व्हायचं असतं. त्याला फक्त स्वतःसारखं व्हायचं नसतं. आणि दुसऱ्या कोणासारखं तरी व्हायची सवय आम्ही त्याला लावलेली असते, त्या बिचाऱ्याची ती सवय नसते. त्याला स्वतःसारखंच व्हायचं असतं. आम्ही पालक म्हणून जे संस्कार करतो ते इतके करप्ट संस्कार करतो की ते बिचार दुसऱ्या कोणासारखं तरी होण्याचा प्रयत्न करतं. मला असं वाटतं की आपण पालक म्हणून जर हे पाप आपल्या हातून आपल्या प्रेमापोटी कुठल्याही चुकांपोटी जर होत असेल तर आपण हे पाप टाळलं पाहिजे. माणसाचं मूल हे एकमेव असं फूल आहे. आता हे फूल तुम्ही फ्लॉवर म्हणून घ्या किंवा फूल म्हणजे वेड जे इंग्रजीमध्ये म्हणतात त्या अर्थाने घ्या, पण माणसाचं मूल हे एकमेव असं फूल आहे जे दुसऱ्यासारखं बनायच्या नादात स्वतःचा सुगंधही गमावून बसतं, स्वतःचं सौंदर्यही गमावून बसतं आणि कोणत्याही देवाच्या चरणी त्याला कधीही जागा मिळत नाही, कारण ते स्वतःसारखं नसतं. ते उधार उसनवार करून कोणासारखं तरी बनलेलं असतं. माझी आत्ता तुम्ही सगळेजण जे माझं बोलणं ऐकतायत त्या पालकांना अशी विनंती आहे की तुमच्या मुलांना तुमच्या सारख्यांच्या स्वतःसारखं फुलू द्या. ते जसं असतील तसं त्यांना फुलू द्या. तुमची स्वप्न त्यांच्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करू नका. ज्या मिनिटाला तुमची स्वप्न तुम्ही त्यांच्यावर टाकाल ती बिचारी इतकी चांगली आहेत की ते स्वतःचं स्वप्न विसरून जातील आणि तुमच्या बापाचं, आईचं, म्हातारीचं, आजी आज्याचं स्वप्न पूर्ण करायच्या प्रयत्नामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्याची स्वप्न विसरून जातील. हे पाप कधीही तुमच्या हातून होऊ देऊ नका. आणि जी मुलं हे ऐकतायत त्यांना मी एकच गोष्ट सांगतो की ज्या डोळ्यांमध्ये स्वतःची स्वप्न नसतात त्यांनी दुसऱ्यांची स्वप्न कितीही मोठी स्वप्न पूर्ण केली तरी त्यांच्या आयुष्याची सार्थकता त्यांना कधीही मिळणार नाही. लक्षात घ्या, ही सार्थकता जी असते ती प्रचंड महत्वाची गोष्ट असते आयुष्यामध्ये. आज मी विमानाच्या व्यवसायामध्ये आहे. हा विमानाचा व्यवसाय मला मला प्रश्न पडतो की मी जर का मला जर भाग पाडलं असतं आणि माझ्या घरच्यांनी मला डॉक्टर बनवलं असतं, डॉक्टर बनणं वाईट आहे का? अजिबात वाईट. पण स्टेथोस्कोप लावून पेशंटला तपासणं हे जर माझं स्वप्न नसेल तर मला त्याच्यामधली सर्वोच्च गुणवत्ता माझ्यामध्ये आणता येणार नाही. ज्याला डॉक्टर व्हायचंय तो जर का आर्किटेक्ट झाला तर तो चांगलं डिझाईन करू शकणार नाही. ज्याला आर्किटेक्ट व्हायचंय तो जर MBA झाला तर तो चांगला मॅनेजर बनू शकणार नाही. आणि ज्याला चित्र काढायचं आहे त्याला जर का तुम्ही मागे लागून जर का तो चांगला MBA झाला, भले तो IIM मधून त्याने केलेला असेल तरीही तो चांगला मॅनेजर बनू शकणार. जो स्वतः सारखा नाही तो सर्वोत्कृष्ट असूच शकणार नाही. हे आपण स्वतःला समजावून घेतलं पाहिजे.
आणि जो स्वतःच्या स्वप्नांच्या रस्त्यावर चालत नाही त्याचा प्रवास हा राजमार्ग नाही, ते कुठल्या तरी पंक्चर जुन्या पुराण्या खटाऱ्या गाडीतला प्रवास आहे. हा प्रवास आयुष्याच्या 100 वर्षांपर्यंत करायचा कसा? त्यामुळे सगळ्यात सोपा प्रवास कुठला? मला नेहमी वाटतं की आपण सगळ्या मध्यमवर्गीय लोकांनी सगळ्यात अवघड प्रवास निवडला. तो अवघड प्रवास हा आहे की मला उत्तम चित्र काढता येतं, पण मी शिक्षक झालोय. मला उत्तम शिक्षक व्हायचं असतं, पण मी खूप उपजिल्हाधिकारी झालो. काहीतरी जे स्वतःला उत्तम जमतं ते करायचं सोडून आपण काहीतरी दुसरं करतो आहोत आणि त्यामुळे आपण एका मोठ्या स्तरापर्यंत जाऊ शकत नाही आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन रामदास स्वामींशी जर स्वतःची तुलना केली असती किंवा त्यांनी जर कुठल्या तरी दुसऱ्या मुघल सरदारासारखं बनायचं स्वप्न पाहिलं असतं तर ते महाराज होऊ शकले नसते. त्यांनी महाराज व्हायचं स्वप्न पाहिलं म्हणून ते महाराज झाले. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही या विषयामध्ये माझे सगळ्यांना एकच सांगणं आहे. कोणासारखं व्हायचं? स्वतःसारखं व्हायचं. कोणासारखं करायचं? स्वतःसारखं करायचं. काय करायचं? जे करण्यात मला उत्तम आनंद मिळतो तेच करायचं. तुम्हाला मी खरंच सांगतो, आता आमचं बरं चाललंय, आमचा व्यवसायही बरा चाललाय. मी राहून राहून स्वतःला जेव्हा विचारतो ना की मला कशाने मजा यायची, मी जेव्हा नाशिकला राहायचो ना त्यावेळेला मिलिटरीची हेलिकॉप्टर आमच्या डोक्यावरून उडत जायची आणि ती जेव्हा उडत जायची त्यावेळेला त्या उडणाऱ्या हेलिकॉप्टरचा जो आवाज होता ना तो मी वेड्यासारखा बघत राहायचो. मला वाटायचा हा धंदा करायला आपल्याला खूप मजा येईल. मग आता तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा मी वारी नावाची एक फिल्म करत होतो, ती फिल्म करत असताना आम्हाला पहिल्यांदा संधी मिळाली की हेलिकॉप्टर वापरता येईल आणि काहीतरी शूटिंग करता येईल. तर मला पंढरीची वारी जी आहे ना ती एकदम ग्लॅमरस दाखवायची होती आणि तेव्हा इच्छा अशी होती की जर्मन लोकांना, युरोपियन लोकांना आपण पंढरीची वारी हेलिकॉप्टर मधून दाखवू. तर आम्ही खूप प्रयत्न केला की तो जो दिवे घाट आहे म्हणजे पुणे आणि सासवडच्या मध्ये, त्या दिवे घाटामध्ये अशा 7 लेयर्स आहेत आणि त्या लेयर्स मध्ये म्हणजे अशी 7 वळणं आहेत. तर त्या वळणांमध्ये अशी मस्त वेगळी मधून तेव्हा पाऊस असतो तिथे आणि तिथून ज्या वेळेला माऊलींचा रथ असं चाललेला असतो तेव्हा तो माऊलींचा रथ पाठीमागे असा मोठा कातळ आणि ती भगवी ती पताका आणि सगळे तुळशी घेतलेल्या त्या सगळ्या वारकरी स्त्रिया हे असं दरीतून जर एकाच हेलिकॉप्टरच्या शॉट मधून दाखवता आलं तर हे फार छान दिसेल असं तेव्हा आम्हाला वाटलेलं. आणि आणि आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला शेवटपर्यंत हेलिकॉप्टर वापरायची परवानगी मिळाली नाही. तेव्हा मला मनामध्ये असं आलं की आपण आता हेलिकॉप्टरचा व्यवसाय करायला. हे मला जेव्हा वाटलं त्याच वेळेला माझ्या मनामध्ये कुठेतरी तो जो हेलिकॉप्टरचा आवाज मला आवडायचा तो आवाज माझ्या मनामध्ये बसलेला होता. ती फिल्म आम्ही संपवली आणि माझ्या व्यवसायामधले माझे जे कलिग आहेत योगेश घैसास आणि कविता भालेराव, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की आपण आता हेलिकॉप्टरचा धंदा करायचा प्रयत्न करू. आमच्या तिघांनाही याच्यातलं काही माहिती नव्हतं. आम्हाला ना हेलिकॉप्टर माहित होतं ना ते कुठून घ्यायचं माहित होतं, ते किलोवर विकतात का लिटरमध्ये विकतात काय कशाचा काही पत्ता नव्हता. एकच गोष्ट माहित होती की हेलिकॉप्टर जे आहे ना ते मुंबईला जुहूला उभे असतात आणि जुहू विमानतळावर जर आपण जाऊन विचारलं तर आपल्याला कळेल की हा धंदा कसा करायचा. मग आम्ही हा धंदा काढला. तेव्हा नाशिकला राहायचो. मी इथल्या गेटवर आलो जुहू विमानतळाच्या, तिथे त्यांना विचारलं की बाबा मला आतमध्ये जायचंय, तू जाऊ देतो का, मला हेलिकॉप्टरचा धंदा करायचा. त्याने मला विचारलं की कोणाकडे जायचंय, कोणाकडे जायचं माहितच नव्हतं. त्याला म्हटलं अरे मला धंदा करायचा आहे तर कोणाकडून तरी थोडं शिकायचंय, तर तू जर मला जायला दिलं तर आतमध्ये जातो आणि मी बोलतो त्यांच्याशी. तर त्याने मला हाकलून दिलं. आतमध्ये कोणाकडे जायचंय मला माहित नव्हतं. माझ्यासारख्याला आत जाऊ दिलं पाहिजे असं त्याच्याकडे लिहिलेलं नव्हतं. त्याने गेटवरून हाकलून दिलं आणि असं त्याने मला ना 8 वेळा हाकलून दिलं. मग आता आमची माणसं असतात, आमचं ऑफिस आहे त्या विमानतळावर, आमचं विमान तिथून ऑपरेट करतं. पण आजपासून 8-9 वर्षापूर्वी त्या गेटवरून आम्हाला हाकलून दिलेलं होतं. मी आत्ता तुमच्याशी बोलत असताना जेव्हा विचार करतो ना तेव्हा पहिल्यांदा हाकलून दिलं त्यावेळेला मला पुन्हा दुसऱ्यांदा कशामुळे जावं असं वाटलं. जेव्हा दुसऱ्यांदा हाकलून दिलं तेव्हा पुन्हा तिसऱ्यांदाही जावं असं कशासाठी वाटलं. आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो म्हणजे 8 वेळा हाकलून दिल्यानंतर 9व्यांदा मला आतमध्ये जाता आलं. 100 वेळेला त्याने हाकलून दिलं असतं ना तरी 100 वेळेला मी परत परत प्रयत्न करतच राहिलो असतो आणि कुठून तरी काहीतरी प्रयत्न करून आत गेलोच असतो.
कशामुळे मला तसं करावं असं वाटत होतं? कारण हेलिकॉप्टरचा आवाज ऐकणं, हेलिकॉप्टरला उडताना बघणं, हे माझं स्वप्न होतं. तुम्ही लक्षात घ्या, एखादा क्रिकेटर जेव्हा खेळत असतो, तेव्हा त्याला 100 वेळेला इजा होते. तरी तो 101 वेळेला पुन्हा एकदा तसाच बॉल टाकतो, पुन्हा एकदा तसाच बॅट टाकतो. तो स्वतःचा खेळ खेळत असतो, म्हणून त्याला हताश बिताश व्हायला होत नाही. आता हे आपले पोरं मी बघतो ना, काय झालं रे बाबा? अरे काय नाही, ते 12वीला फेल झाला म्हणून त्यांनी आत्महत्या केली. दुःख होतं. कशामुळे होतं असं? त्याला 12वी करायचीच नसते. त्याला कोणतरी दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. एका मोमेंटला त्याला असं वाटतं की आता नाही बाबा मला इथून पुढे समजा. 8 वेळेला हाकलून दिलं. मी तुम्हाला सांगतोय 100 वेळेला हाकलून दिलं असतं तरी मी का गेलो असतो? कारण मी माझं स्वप्न पूर्ण करत होतो. तुम्ही लक्षात घ्या, जिद्द आणि सार्थकता याच्यामध्ये फरक आहे. विमानाचा व्यवसाय पूर्ण करणं हे माझी जिद्द नव्हती. हेलिकॉप्टरचा व्यवसाय पूर्ण करणं ही माझी जिद्द नव्हती. मला तेच करणं आवडणार होतं, म्हणून मी काही ना काहीतरी मार्ग शोधून काढला असता. जो स्वतःची स्वप्न पूर्ण करत असतो तो मार्ग शोधून काढतो. जो दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करत असतो तो निराशही होतो, हताशही होतो, पळूनही जातो आणि त्याची ती स्वप्न काही बिचारायला पूर्ण करणं होत नाही. त्याला शेवटपर्यंत कोणी सांगत नाही की अरे तुझं स्वप्न पूर्ण कर राजा, तू करून दाखवशील, तुझ्याच्यानं होईल. त्यामुळे आता जे सगळे मुलं हे ऐकतायत, जी लोक हे ऐकतायत, त्यांना माझं एकच सांगणं आहे की ज्या वेळेला तुमच्या स्वतःच्या स्वप्नांच्या रस्त्यावर तुम्ही चालायचा प्रयत्न करता, ते कदाचित लोकांमध्ये पॉप्युलर नसेल, तुमच्या चुलत भावाने केलं नसेल, तुमच्या मामे भावाने केलं नसेल, तुमच्या मित्राने केलेलं नसेल, तुमच्या गर्लफ्रेंडने केलेलं नसेल, पण जर तो तुमचा मार्ग असेल, जर ते तुमचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होईल. ते दुसऱ्याचं असेल तर कधीही पूर्ण होणार नाही. आणि मग कितीही वेळेला कोणत्याही विमानतळावरून तुम्हाला कितीही वेळेला कोणी हाकलून दिलं तरी तुम्ही ते पूर्णच कराल, कारण की ते तुमचं स्वतःच आहे. उधार उसनवारीची स्वप्न पूर्ण होत नाहीत, फक्त स्वतःची स्वप्न पूर्ण होतात. ज्या दिवशी आपण आपल्या मुलांना आपली उधार स्वप्न बघण्याच्या बंधनातनं मुक्त करू आणि ज्या दिवशी मुलं आपल्या स्वतःची स्वप्न बघायला लागतील, त्यावेळेला या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनं तीच डरकाळी आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल, जी 700 वर्षांपूर्वी आपल्याला ऐकायला मिळालेली होती. हे सगळं करण्याचं धाडस तुमच्या माझ्यामध्ये आहे का? हे सगळं करायची परवानगी तुम्ही आम्ही आमच्या मुलांना देणार आहोत का? हे ऐकणारी मुलं स्वतःच्या स्वप्नांवर चालण्याची हिंमत दाखवणार आहेत का? हा प्रश्न आहे. आणि माझं या सगळ्या जणांना अत्यंत आतुरतेनं, अत्यंत आग्रहानं हे सांगणं आहे की स्वप्न बघायला अजून तरी टॅक्स लागत नाही. त्यामुळे जेवढी ताकद असेल, जेवढी क्षमता असेल, त्या क्षमतेनं जितकं मोठं स्वप्न बघायचं असेल तेवढं स्वप्न बघा. ते स्वप्न आपल्या डोळ्यांनी बघा, ते स्वप्न पूर्ण होईल आणि आपल्याला एका अतीव सार्थकतेची मार्ग आपल्या आयुष्यामध्ये सापडेल, अतीव आनंदाचा मार्ग आपल्यामध्ये सापडेल. मी कायम सांगतो की जे करिअर असतं ते करिअर जिंकलं जात नाही, करिअर साकार होतं. करिअर पूर्ण करणं ही महत्वाकांक्षा नसते. करिअर पूर्ण करणं हा ध्यास असतो. मी तुम्हाला म्हणालो तसं की मी विचार करतो आता तुमच्याशी बोलत असताना ना, की मला आज 8 वर्ष निघून गेली आहेत. आता 8-9 वर्ष निघून गेलेत. आमचं बरं चाललंय एव्हिएशन मध्ये. जर का मला पैसे उभे करता आले नसते, जर का मला धंदा मिळाला नसता, जर का मला त्यावेळेला एअरपोर्टवर जायला दिलं नसतं, जर का या इंडस्ट्रीमध्ये ही सगळी राजे रजवाड्यांचा आजपर्यंत धंदा होता, मोठी मोठी श्रीमंत कॉर्पोरेट्स फक्त हा धंदा करत होते, त्या धंद्यामध्ये येडपटासारखा मी आलो आणि हा धंदा करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये 9 वर्ष म्हणजे आता थोडं जे यश मिळालेलं आहे, थोडंफार यश मिळालं, ते मिळालं नसतं तर मी काय केलं असतं? माझा अंतस्वर मला हेच सांगतो की मी हेच केलं असतं.
मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलो असतो आणि मी हेच केलं असतं, कारण विमानाची कंपनी काढणं ही माझी महत्वाकांक्षा नाहीये, हा माझा ध्यास आहे. मला हे करणं आवडतं आहे. म्हणून यातली जी फेल्युअर आहेत, या फेल्युअरने याच्यामध्ये जे टक्के टोणपे लागतात, याच्यामध्ये ज्या जखमा होतात, या जखमांनी मी फक्त जखमी होतो, जायबंदी होत नाही, हिंमत हारत नाही. यातल्या कुठल्याही जखमेमध्ये ही ताकद नाहीये की ते मला या प्रवासातून वेदना होती, त्या वेदना जाव्याच लागतात. पण मी तुम्हाला म्हणालो तसं बघ, सचिन तेंडुलकरला, तो सचिन तेंडुलकर झाल्यानंतर जेव्हा त्याला टेनिस एल्बो झाला होता आणि कितीतरी महिने तो त्या खेळापासून दूर होता, त्यावेळेला तुम्ही आम्ही काय सांगितलं असतं माहितीये? अरे आता कशाला करतो, एवढं तुला लागलं, तुझा पाय मुरगळला, हात मुरगळला, आता कशाला हे करतो? इतक्या सगळ्या वेदनेनंतरही त्याने पुन्हा एकदा तो ग्राउंडवर जेव्हा आला, तेव्हा तो ग्राउंडवर येण्याचं कारण हे त्याला IPL मधून मिळणारे पैसे, त्याला मोठा क्रिकेटर झाल्यामुळे जाहिरातीमधून मिळालेले पैसे, हे सगळं काही नव्हतं. तो स्वतःच्या रस्त्यावर चालत होता, म्हणून त्या रस्त्यावर किती वेळेला पडायला लागलं तरी तो चालणारच होता आणि पुन्हा उभाच राहणार होता. म्हणून या सगळ्याच ज्या वेळेला मी हे करतो, जे आता समारोपाला येतो, आणि माझी इच्छा अशी आहे की जर काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर मला त्याची उत्तरं द्यायला आवडेल. हा समारोप करताना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आत्ता जो मी काय माझा व्यवसाय करतोय त्याच्यात मला काय गवसलेलं आहे, मी अजिबात सांगत नाही. जगामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या एअरलाईन आहेत, तिथपर्यंत पोहोचायला आम्हाला काही वेळ लागेल. आम्ही त्या मार्गावर प्रवास करत राहू. ते करताना अजून शेकडो अडचणी येतील. ते करत असताना कितीतरी वेळेला जायबंदी व्हावं लागेल. व्हॉट इज माय ड्रायव्हिंग फोर्स? द ड्रायव्हिंग फोर्स इज की माझ्या स्वतःच्या इनर व्हॉइस मला असं सांगतो की इथली जखम सुद्धा तुला अभिमानाने मिळवता येईल. इथलं अपयश जरी आलं तरी मला उत्तर शोधावं लागेल, आणि मी माझ्या रस्त्यावरनं चालतो आहे, म्हणून त्याच्यामध्ये 100 वेळेला ठेच लागली तरी मला हताश व्हायला होणार नाही. त्रास होईल पण हताश होणार नाही. आणि काही ना काही पुन्हा पुन्हा उत्तरं शोधावीशी वाटतील. ही माझी फार छोटी स्टोरी आहे. ज्या ज्या मोठ्या मोठ्या लोकांचं मी पाहतो, म्हणजे मला नेहमीच कुमार गंधर्वांची प्रेरणा असत आली आहे. कुमार गंधर्व जेव्हा कुमार गंधर्व झाले होते आणि जगविख्यात गायक जेव्हा बनले होते, तेव्हा कुठल्या तरी आजाराने 7-8 वर्ष त्यांचा गळा बंद पडला होता आणि त्यांना गाता नाही यायचं. आणि 8 वर्ष अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काढले की कदाचित त्यांना आयुष्यात कधीही गाता येणार नाही. मग 8 वर्षांनी काहीतरी झालं, चांगले औषधोपचार मिळाले, नंतर त्यांना गाता यायला लागलं आणि ते वेगळ्याच प्रकारे गायला लागले. ते जेव्हा गायला लागले तेव्हा नंतर त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये मुलाखतकर्तीनं कुमार गंधर्वांना विचारलं की कुमारजी, 8 वर्ष तुमचं गाणं बंद होतं, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? कुमार गंधर्वांनी असं उत्तर दिलं, आणि ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आयुष्यभर. ते म्हणाले, तुला कोणी सांगितलं की माझं गाणं बंद होतं? माझं गाणं माझ्या हृदयामध्ये सुरूच होतं. फक्त ते त्यावेळेला लोकांना ऐकता येत नव्हतं. 8 वर्ष जगण्याची अशी अशी काय ध्यास असेल? 8 वर्ष हा ध्यास कुमार गंधर्वांनी कशामुळे टिकवला असेल की 8 वर्षानंतर त्यांचा तो अंतस्वर जिवंत राहिला आणि 8 वर्षांनी तो माणूस पुन्हा एकदा गायला लागला. त्याच्या मनामध्ये येत नव्हतं का की आता आत्महत्या करावी? त्याच्या मनामध्ये येत नव्हतं की आता आपल्याला कधीच गायला जमणार नाही? कुठून आलं? याचं उत्तर असं आहे की कुमार गंधर्व गात होते तेव्हाही तो स्वर त्यांचाच होता, आणि त्यांचा आवाज जेव्हा बंद झाला होता तेव्हाही तो स्वर त्यांचाच होता. म्हणून 8 वर्षानंतरही ते हताश झाले नाहीत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत गाणं गात गेले. आता पुढची काही प्रश्न घेण्यापूर्वी माझ्या तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना याच असते की तुम्ही, तुमची मुलं, तुमची नातलग यांनी त्याच स्वरामध्ये गाणं गावं जो त्यांचा स्वतःचा स्वर आहे. दुसऱ्याची गाणं म्हणायचा अट्टाहास त्या सगळ्यांनी सोडून द्यावा आणि स्वतःची अशी लकेर घ्यावी ज्या लकेरीला जगाची दाद मिळाल्याशिवाय कधीही राहणार नाही.